नंदुरबार नगरपालिकेचा बोल बिंदास बोल कार्यक्रम केल्यानंतर आपण आलो आहोत शहादा शहरामध्ये। शहादा नगरपालिकेची निवडणूक तब्बल 9 वर्षांनी लागलेली आहे। या निवडणुकीचा प्रचार हा जोराने सुरू झालेला आहे। शहादा पालिकेमधून एकूण 14 प्रभाग असून 29 जागा या ठिकाणी पालिका सदस्यांसाठी देण्यात आलेल्या आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टी, जिल्हा विकास आघाडी यांनी पूर्ण उमेदवार दिलेले आहे। सोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट, MIM, अपक्ष असे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे। शहादाकरांच्या काय अपेक्षा आहे? पालिकेने विकास केला आहे की नाही? पालिका कशा पद्धतीने विकास करणार आहे? जनतेच्या कशा समस्या सोडवण्यास लोकप्रतिनिधी कसे प्रयत्न करणार आहेत? या सर्व बाबी आपण बोल बिंदास बोल या कार्यक्रमाकडनं आपण जाणून घेणार आहोत। आपल्याकडे काही शहाद्याचे नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय नाव आहे तुमचं? राहुल गिराक। राहुल दादा, शहाद्याची निवडणूक सुरू आहे, काय वाटतं नागरिक म्हणून विकास झालाय शहाद्याचा? विकास फक्त कागदापुरता मर्यादित आहे शहरात। हा, तरी आम्हाला अपेक्षा या वेळच्या निवडणुकीमध्ये विकास नक्की होईल आणि लोक चांगल्या उमेदवाराला निवडून देतील। बर, या ठिकाणी कोणाची हवा आहे? आता तरी हा बीजेपीची हवा। काय नाव आहे तुमचं? आदित्य चौधरी। काय सांगाल, शहाद्याचा विकास झालेला आहे का? विकासासाठी एकच नेते मकरंद पाटील। बरं, का दुसरं का नाही, काय सांगाल? दुसऱ्या व्यक्तीने भविष्यात नाही शहाद्याच्या म्हणून। बरं, त्यांचा भाजपाकडे कौल जात आहे। आपल्याकडे दुसरे युवक आहे। काय नाव आहे तुमचं? नाव सांगा ना. उज्जैन रावल। रावलजी, काय परिस्थिती? शहाद्याची निवडणूक लागलेली आहे, काय सांगाल? विकास झालाय का शहाद्याचा? मग झालाय ना, भरपूर विकास झालाय। बरं बरं, कोणाची हवा आहे इथं? इथं मकरंद साहेब। बरं, कोणत्या पक्षाकडनं उभे आहेत ते? बीजेपी पण। याच्या आधी कोणाची सत्ता होती? त्यांचीच होती। बरं, त्यांनी समाधानकारक कामं केली का? 5 वर्षात भरपूर कामं केले। लोकांच्या अनेक समस्या अजून सोडवल्या गेल्या नाही असे सुद्धा आरोप होतोय। नाही, सगळ्या सोडवलंय। बरं, मकरंद पाटील भाजपचे उमेदवारांकडे त्यांचा कल जाताना आपल्याला दिसतो आहे। अजून शहादेकरांच्या काय अपेक्षा आपण जाणून घेणार आहोत। बरं, हरजी शहादा नगरपालिकेने विकास केलाय का? हो, केलेला आहे ना। पण आता रस्ता सुधारणा होईल, हे इलेक्शन नंतर रस्ता सुधारणा होईल। निवडणूक सुरू आहे, काय हालचाल, काय वातावरण, काय? वातावरण चांगलं आहे। आता मकरंद दादाकडे जास्त हे दबाव आहे, मकरंद दादा करणार आहे। मकरंद दादा येणं त्या शक्यता आहे। कोणता पक्ष? आम्ही कमळ। बर, हो, मकरंद पाटील विकास करतील असं त्यांचं म्हणणं आहे। सर, तुम्ही नागरिक आहे शहाद्याचे, काय अपेक्षा आहे तुमची? तर शहाद्याची तर विकास व्हायला पाहिजे। गटारी, रोड, रस्ते, स्वच्छता, शिक्षणाच्या सर्व बाबतीत विचार करायला पाहिजे। बरं, जे बी निवडून येतील त्यांच्या। बरं, इथं जी लढत सुरू आहे, कोणाचं वातावरण आहे, कोणाची हवा आहे इथं? वातावरण तर असं आहे, असं वाटतंय की दोघींमध्ये काट्याची टक्कर आहे। या टेटाटीवर निर्णय येईल असं वाटतंय। बर, हे माझ्या माहितीनुसार। बर, काटेची टक्कर आहे असं त्यांचं म्हणणं आहे। हे नागरिक म्हणून तुमची काय अपेक्षा पालिकेकडे? की जे अंडरग्राऊंड गटारी ते मुख्य मुद्दा हा आहे। बरं, आणि दुसरं लाईट, रस्ता या ज्या प्राथमिक मूलभूत गरजा आहेत यांची जास्त आवश्यकता आहे। बरं बरं, आता भाजप आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, MIM, जिल्हा विकास, तुमचं जनता विकास आघाडी आहे। याच्यामध्ये कोणाचं वर्चस्व वाटतंय तुम्हाला? याच्यात आता जनता विकास आघाडीचं वातावरण वाटतंय। बरं, कोण आहे उमेदवार नगराध्यक्ष पदाचा? अभिजित दादा पाटील। बरं, ते सुशिक्षित आहेत, एज्युकेटेड आहेत, ते फॉरेन रिटर्न आहे। विकास करतील का? विकास करतील हो याच्यावर। बरं, कारण त्यांनी बाहेर जग पाहिलंय बरं, की बाहेर देशामध्ये कसं चालतं, रस्ता, लाईट लगा लोकांना कशी सुविधा मिळते हो, तर त्याचा फायदा जनतेला होईल असं लोकांना वाटतं। जनतेला फायदा होईल, जनता विकास आघाडी विकास करेल असं त्यांचं म्हणणं आहे। मॅडम, तुम्ही महिला आहे, महिला म्हणून काय अपेक्षा? महिला म्हणून शहाद्याच्या येणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे बघताना महिलांची सुरक्षा, शिक्षण आणि आरोग्य या 3 गोष्टींनी महिला संपूर्णपणे विकसित झाल्या, महिलांचा विकास या गोष्टींमधून साधता येणार आहे। त्यामुळे नक्कीच मी याच्यावरच भर देऊ शकते की या 3 गोष्टींवर भर देऊन विकास साधला गेला महिलांचा, तर ते सगळ्यात उत्तम रहेगा। शादी भाई, अभी चुनाव चल रहे पालिका में,
तो आप नागरिक है यहाँ के, आपकी पालिका से वो नए चुने हुए उम्मीदवार आने वाले, उनसे क्या उम्मीद है? हमारी उम्मीद ये है कि गांव के अंदर जो भी काम है, जिसके भी काम है, जैसे भी काम है, वो काम का काम करे, विकास करे और लोगों को सबको साथ में लेके चले, ये है हमारा। नगर अध्यक्ष में 2 उम्मीदवार खड़े हैं, कौन कौन? देखो देखा जाए तो नगर अध्यक्ष के अंदर तो कहते नहीं आता, हम बोल नहीं सकते ऐसा कि नगर अध्यक्ष कौन, क्योंकि यहाँ टप की फाइट चालू है, दोनों तरफ से टप की फाइट चालू है। अब इनका अभिजीत दादा का भी वैसे ही चल रहा है और मकरंद दादा का भी वैसे ही चल रहा है। सीटें किसकी ज्यादा निकलेंगी नगर सेवक में? सीटा देखा जाए तो नगर सेवक के अंदर देखा जाए तो बराबरी में ही जाना चाहिए, सीटा बराबरी में जाएगी। ठीक। दुसरे व्यावसायिक आहे, काय नाव आहे तुमचं? इम्रान नेमत। इम्रान भाई, पालिकेकडनं काय अपेक्षा है? तुम्ही व्यावसायिक आहात, व्यवसाय तो पालिका में होना चाहिए, अगले 5 वर्ष में कुछ हुआ नहीं, अभी कुछ तो होना चाहिए। रोड गटर ये है, इसकी समस्या बस ज्यादा में दूसरा कुछ नहीं। क्या माहौल किसका है, भाजपा का है क्या जिला विकास आघाड़ी, जनता विकास आघाड़ी? माहौल तो अभी दोनों का 50-50 कहते नहीं आता किसकी सरकार है। तटस्थ अशी भूमिका आहे शहादाकरांची, दोघांची हवा आहे असं सांगितलं जात आहे, विकास व्हायला पाहिजे असं त्यांचं प्रामाणिक मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। चुनाव चल रहा है, क्या माहौल क्या है शहादे में? शाहजे का माहौल सब अच्छा है। नगर अध्यक्ष के पद के लिए जो है अभिजीत दादा जोरों से है, पर अभिजीत दादा ने बाजार पट्टे के शॉपिंग सेंटर तो क्या हम दुकाना बनाएंगे तो तुम्हारे को देंगे, तो दुकाना बनाए, जिन्हें दुकानदारों को पूछ के भी देखे नहीं उन्होंने। इस बार किसको फिर? इस बार सोचेंगे ना अभी किसको देने का। माहौल किसका चल रहा है शहादा में? ऐसा तो अभिजीत दादा का जोरों से है। उन्होंने तो मकान तोड़ दिए, दुकानें तोड़ ले, दुकानें तोड़ दिए, दुकानें तोड़ दिए, तो फिर भी उनकी हवा रहेंगी। लोग बोल रहे हैं। आपको क्या लगता है? अब सोचेंगे, मैं तो सोचूंगा किसको वोट देना है। हवा जरी अभिजीत दादाची असली तरी मतदान करताना ते विचारच करणार आहे। क्या नाम क्या आपका? मेरा नाम अशफाक बेली। अशफाक भाई, चुनाव चल रहे हैं पालिका में, कौन कौन खड़ा है नगर अध्यक्ष के लिए? अभिजीत पाटिल और मकरन पाटिल। क्या लगता है, अभिजीत पाटिल का जोर ज्यादा है यहाँ, क्यों मकरन पाटिल का नहीं? है ना, अपन उनका ज्यादा अच्छा रिस्पॉन्स अच्छा देते वो लोग। क्या विकास काम क्या हुए कि शहादा में? ये हुआ है ना, उन्होंने शिवाजी का पुतला लाए हुए हैं यहाँ पे। अभी हमारा खेतिया रोड का 5 साल हो गए, अभी तक रोड नहीं बन रहा उनसे। किनसे? जो अभी की सरकार है जो, उनसे। कौन? अपने आमदार साहब से, राजेश दादा से, उसके पहले से खराब है। आमदार के काम से तुम नाराज है थोड़ा ऐसा? थोड़ा बहुत है ना, फिर नाराज तो रहेंगे ना, आमदार निधि से आता है ना पैसा। बराबर। फिर विकास नहीं किया आमदार? विकास नहीं किया ना, बाहर रास्ते से थोड़ी, हाईवे से थोड़ी आना पड़ता अपने को, गांव में से आना पड़ता ना। स्कूल कॉलेज के बच्चे कहाँ से आएंगे? बराबर। फिर इसलिए इस बार परिवर्तन अभिजीत दादा। परिवर्तन होना ऐसा उनका कहना है। अभी यहाँ पे सोनार कंपनी है। दादा नमस्कार। नमस्ते। काय वातावरण काय निवडणुकीत? बस चांगलं वातावरण आमच्याकडे चांगलं आहे ना? विकास झाला का शहादाचा? झाला आहे ना, विकास चांगला झालाय ना? कोण येईल, मकरंद दादा का अभिजित दादा? ते काही सांगता येणार नाही, पब्लिकच सांगेल त्यांना। बरोबर. आपलं काही सांगता येणार नाही लोकांना, सर्व पण चांगला आहे दोघांचा आवाज। शहराचा विकास झालाय? हो झालेला आहे त्यात। शहराचा विकास झाला असं ते म्हणतायत। शहादा में विकास हुआ है क्या? काय विकास, कुछ नहीं विकास हो रहा है, कुछ विकास उघड्या गटारी आहे, विकास झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। नगराध्यक्ष पदासाठी कोण कोण उभा आहे? अभिजीत दादा आहे, मग ते मकरन साहेब आहे, मग तो खट्टी आहे। काय वाटतं कोणाचे चान्सेस आहे? अभिजीत दादा। अभिजित दादा। मागच्या वेळेस त्यांचे वडील नगराध्यक्ष होते, त्यांनी विकास केलाय का? नाही, काही नाही केलं त्यांनी, पण मग तरी पुन्हा त्यांच्याचकडे? त्यांच्याचकडे बापने केला नाही, मुलं करणार ना मग। बर, वडिलांनी विकास नाही केला पण पोरगा करेल अशी अपेक्षा आहे, कारण की गटारी उघड्या आहेत शहादाच्या आणि दुर्गंध, अस्वच्छता सर्वीकडे दिसून येते। वडिलांनी केलं नाही पण मुलावर त्यांची आशा दिसते। साजिद खान। क्या लगता है, शहादा के चुनाव चल रहे हैं, शहादा के चुनाव में नगर अध्यक्ष के लिए मकरन पाटिल है, अभिजीत पाटिल है, बहुत सारे उम्मीदवार है, क्या माहौल किसका लग रहा है? माहौल तो अभिजीत दादा का लग रहा है, देखते अभी। वाटतं कोणाची परिस्थिती चांगली आहे? परिस्थिती अभिजीत पाटीलची चांगली आहे, तर ते विकासाच्या मुद्द्यावर राहून राहिले, बाकी लोक जातीवाद करून राहिले। बर,
ते विकासाची बात करून राहिले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांचे वडील उभे होते, त्यांचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ राहिला त्याच्याने बरेच लोक नाराज आहे. तुमच्या मागे गटारी उघड्या आहेत, विकास झाला नाही, तरी पण अभिजित पाटील का? नाही सर, संपूर्ण गरीबवाडमध्ये तालमीमध्ये उपनिषद त्यांनी सुधारले, गटर बांधले, रोडाचे काम केले. आज बाकीचे राहिले ते वादा करून राहिले मी पूर्ण करू 5 वर्षात. काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे, बरोबर आहे. कोण निवडून येईल? साहेब आहे मध्ये कोण? अभिषेक देवा, अभिषेक देवा. काय सांगाल तुम्ही? अभिजित दादा आहे. अभिजित दादा हे निवडून येतील अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. ते विकास करतील, सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने त्यांची वागणूक आहे, त्यामुळे त्यांच्याचकडे मुस्लिम बांधवांचा कल दिसतोय. भगवान आपकी पालिका से क्या उम्मीद है? पालिका से यही उम्मीद है हमारी कि जो भी नेता आवे वो विकास करे, गांव को सुधारे, चाहे वो कोई भी पार्टी का हो. अच्छा नेता चाहिए हमको, कहा कि हमारे शहादा सुंदर बने, अच्छा बने. पीछे आपके पीछे नाला है, उसका आपको पीछे बहुत तकलीफ है इसकी. कई मेंबर आए, कई नगर पालिका में जीते, बाकी इसका काम नहीं हुआ अभी तक. भाजीपाला मार्केटचा मागे मोठा नाला आहे, दुर्गंधी येते, अस्वच्छता आहे, इथं काही विकास झाला नाही असं तरी चित्र सध्या दिसतंय. बघू शकतो आपण भाजीपाला मार्केटच्या ठिकाणीच पूर्ण घाणीचं साम्राज्य आपल्याला दिसून येत आहे. तर विकास व्हायला पाहिजे अशी अपेक्षा इथल्या शहाद्याकरांनी व्यक्त केलेली आहे. इमरान अंसारी. इमरान भाई, अभी चुनाव चल रहा है शहादे में, क्या माहौल क्या है? अभिजित दादा. अभिजित दादा. हा कब्बसी. अभिजित दादांकडे त्यांचा कौल जातो आहे. काय सांगाल दादा, तुमचं नाव काय? नोहर नूरुद्दीन. क्या माहौल क्या चल रहा है? एक ही वादा. अभिजित दादा कब्बशी. गब्बशी आल भाई. बाबा काय नाव तुमचं? काय वाटतंय, नागरिक म्हणून तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे शहाद्याचे, तुमच्या काय अपेक्षा आहे? जनता काय करते काय नाही, पण आता नवीन याच्याने अभिजित दादा आले तर होईल सुधारणा गावाची, कारण ते विदेश शिकून आलेले आहेत त्यांच्या हिशोबाने. बरं, नमस्कार ताई, काय नाव आहे तुमचं? योगिता पटेल. बरं, निवडणूक सुरू आहे, नागरिक म्हणून तुमच्या पालिकेकडे काय अपेक्षा आहे? काय दुरुस्त सगळं व्हायला पाहिजे. उमेदवार आमचेच उभे आहे. बरं, अभिजित दादा. पक्षाकडनं कोणता पक्ष आहे? जनता विकास. तर प्रमुख समस्या आहे नागरिकांना, रस्ते, गटारी, नळ अशा सुविधा पाहिजे आहेत, तर तुमचे नेते करतील का? मग करतील ना. बरं, आणि अभिजित दादा. मागच्या पंचवार्षिकमध्ये भाजपची सत्ता होती, त्यांनी केलाय का विकास? नाही, त्याने बी थोडाफार मी केलेलं इथे नाहीये, हा, पण बरं, काय सांगताय, मागच्या भाजपच्या नगराध्यक्षांनी विकास केलाय का? हा केलेला मोतीलाल दादाने हा. केलेले, ते कुकरेलकडे तिकडे चांगलं. राजू मोरे. राजू दादा, निवडणूक सुरू आहे पालिकेची, नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा पालिकेकडे? आमचे काय स्वच्छता पाहिजे शहरात, घंटागाडीची व्यवस्था पाहिजे, त्यानंतर मग आमच्या कॉलनीत जी पाटसारी तिचे बांधकाम करून द्यायला पाहिजे, हीच अपेक्षा आमची, दुसरं काही नाही. भौतिक सुविधा असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. काय नाव तुमचं? रवींद्र पाटील. भाऊ, काय पालिकेकडे काय अपेक्षा नागरिक म्हणून? मी तर लोन खेळायचे आहे सर, पण पालिकेने जरा चांगलं स्वच्छ वगैरे त्यांनी भावने जे सांगितले ते करायला पाहिजे बुवा असं. स्वच्छता करायला पाहिजे. सर, काय नाव? तर मी बाहेरचा आहे. नागरिक म्हणून काय अपेक्षा पालिकेकडे? पालिकेकडनं सर्व ज्या पायाभूत सुविधा त्या असायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यवस्थित रस्ता, रहदारी मुक्त असावा. रस्ते चांगले पाहिजे, गटारी पाहिजे, स्वच्छता असायला पाहिजे असं त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आपले फळ विक्रेते, काय नाव तुमचं? वसीम. वसीम दादा, निवडणूक सुरू आहे शहाद्यामध्ये, काय वातावरण आहे शहाद्याचं निवडणुकीचं? छान वातावरण आहे, काही दिक्कत नाही आहे, सगळे उभं राहणारे पण छान आहे, फक्त स्वच्छता इथे भाजी मार्केटला इकडे हेच पाहिजे, दुसरं काय. आता जनता विकास आघाडी आहे, भाजप आहे, काय कोणाची हवा आहे का? आता तिथे तर सगळे छानच आहेत, जनता विकासचे पण आहे, कमळचे पण आहे, सगळे छानच लोक आहेत. तुमच्या प्रमुख समस्या काय आहे? आमची प्रमुख समस्या काय नाही, बस इकडे भाजी मार्केटला थोडीशी मध्ये गंदगी असते, थोडं छान वगैरे चाहिए, स्वच्छता, गाड्या वगैरे तर लावतात सगळे, काय दिक्कत नाहीये. स्वच्छता असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. इकडे आजी पण आहे, आजीशी बातचीत करणार आहोत. शहादा शहराची काय अवस्था आहे, भौतिक सुविधा आहेत की नाही, रस्ते, गटार, काय सुविधा आहे? आजी, काय नाव आहे तुमचं?
पार्वताबाई भाऊ. नगरपालिकेची निवडणूक लागली आहे, तुम्ही नागरिक आहे इथले, तुमची काय अपेक्षा आहे पालिकेकडे? पैसे आता साफसफाई करायचे भाऊ, रस्ता चांगली साफसफाई करून जातात. अजून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे काय तुमची काय अपेक्षा काय राहणार आहे नवीन लोकांना? धंदा सांगतो ते करावं लागेल भाऊ त्यांना, आम्ही काय सांगणार, ते जी अडचण येईल ते सांगणार आम्ही. आता निवडणूक होण्यावर निवडी येतील तेव्हा सांगायला ना, मोरे ते काय सांगणार नाही. भौतिक सुविधा असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. इकडं बऱ्याच लोकांच्या अपेक्षा आहे. सरकार ओम प्रकाश कौन है? ओम प्रकाश जी, पालिका का चुनाव चल रहा है, शाहदा में आप नागरिक हो इस शहर के, तो उम्मीद क्या है शाहदा नगर पालिका से? अभी जो काम करेंगे वही आएगा, ऐसा कुछ नहीं, पर है भाई कुछ बदलाव लाने की सोच रहे लोग. किसकी हवा चल रही? हवा तो अभी 50-50 पे है, ऐसा बोल नहीं सकते. 50-50 है. क्या बड़ा प्रोजेक्ट आना चाहिए शाहदा में? आना चाहिए, कुछ न कुछ बदलाव होना चाहिए. भले अपना आदिवासी इलाका है पर इसमें बदलाव होना चाहिए. कुछ लोगों को शिक्षा रोजगार सब मिलने को होना. ट्रैफिक की समस्या क्या है थोड़ी बहुत है, ट्रैफिक की व्यवस्था भी है, होना चाहिए, बदलाव होना चाहिए, कहने का मतलब ये है. बदलाव झाला पाहिजे असं त्यांचं. शहादा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक तब्बल 9 वर्षानंतर होत आहे. एकूण 14 प्रभाग असून 29 जागा पालिका सदस्यांसाठी आहे आणि 1 नगर अध्यक्ष. या निवडणुकीमध्ये भाजप आणि जनता विकास आघाडी यामध्ये मोठी टफाईट दिसून येते. इतर पक्षाचे उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शहादेकरांच्या अपेक्षा काय आहेत? भौतिक सुविधांचा अभाव काहींनी सांगितलं तर काहींनी पालिकेच्या कारभारावर समाधान देखील व्यक्त केलं आहे. नेमकं शहादेकर कोणाच्या बाजूने कौल देतात हे निकालाच्या 3 डिसेंबर नंतरच स्पष्ट होणार आहे. निलेश पाटील, नागपूर एक्सप्रेस न्यूज, शहादा.